कावेरी, कावेरी, चल जेवून घे. भूक नाहीये. असं उपाशी राहून काय होणार आहे? स्वतःला त्रास करून घेणं हा काही उपाय आहे का कावेरी? राजची काळजी वाटते ना तुला, पण हे बघ, नको करूस त्याची काळजी. अगं त्याला गाव मानवलाय. मोरे, किती मारले रे याला? हा, चल बोल, कोणी दिली सुपारी? रत्नमाला मोहितेंना मारण्याची सुपारी कोणी दिली? बोल, सांग लवकर. तू कोणाला वाचवण्यासाठी हाल सोचतोय? हा, बोल. सांगतो साहेब, सांगतो, पण तुम्हाला खरं वाटणार नाही. तुम्ही मलाच मारा. तर नाही मारत तुला. आता खरं खरं सांग. मला माहिती आहे ना, मारण्याची सुद्धा मला त्यांच्याच घरातील माणसाला दिली. काय? कोणी? त्यांचा मुलगा राजवर्धन मोहिते. काय? राजवर्धन मोहिते? काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब? होय होय, ज्याने तुम्हाला खंडणीसाठी फोन केला होता, घरात ज्याने तुमच्यावर हल्ला केला ना, त्या माणसाला यांनी पकडलं. मग काही बोलला का तो? आधी बोलत नव्हता, पण एकदा पोलिसी खाक्या दाखवल्यावर सगळं काही ओकला. तेव्हा आम्हाला कळलं की खंडणी हे निमित्त होतं. त्यांचा प्लान होता खंडणीसाठी तुम्हाला फोन करायचा आणि हल्ला करून तुमचा कायमचा काटा काढायचा. म्हणजे असं वाटेल की खंडणी न दिल्यामुळे तुम्हाला मारलंय, पण खरं तर तुमची सुपारी दिली होती. सुपारी दिली होती? पण कोणी दिली होती सुपारी? खरं तर नाव ऐकून धक्का बसेल. ही सुपारी तुमच्या मुलानेच दिली होती, राजवर्धन मोहिते. काय? राज? आमचा राज? अरे देवा, जन्मदात्या आईवर इतका राग, मी म्हणजे थेट एकदम जीवावरच उठायचं म्हणजे. गप्पा बस आकांक्षा. हो, पण राज असं काही करणं शक्यच नाही. आम्ही पकडलेल्या माणसाने हीच जबानी दिली. आधी तो त्याचं नाव नव्हतं सांगत, पण आम्ही खोलवर चौकशी केली तेव्हा त्यांनी राजवर्धन मोहितेचं नाव घेतलं. आम्हाला असंही कळलं की राजवर्धन आणि तुमच्यामध्ये काही बिनसलं होतं. हो हो, असं होतं खरं. म्हणजे वाद ना खूपच. सानिया, गप्पा बस. हो इन्स्पेक्टर साहेब, राजवर्धन मुलगा आहे माझा, मी आई आहे त्याची. असं कसं करेल तो? आता तुम्हीच विचार करा, तो गुंड ज्याला मी ओळखतही नाही, तो काहीतरी बोलून गेला, त्याच्यावरती विश्वास ठेवणार कमी कमी माझ्या मुलावर विश्वास ठेव. माझा ठाम विश्वास आहे, माझा मुलगा असं काही करणार नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगते, कोणीतरी ना त्याला ह्याच्यात गोवण्याचा प्रयत्न करते. आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, पण पकडलेल्या माणसाने राजवर्धन यांचं नाव घेतल्यामुळे प्रोसिजरनुसार आम्हाला चौकशी करावी लागणारच ना. तीच आम्ही करायला. कुठे राजवर्धन? राज कुठे आहे, काय करतोय, ह्याची माहिती पोलिसांना मिळतं का म्हणे. राज आत्ता कावेरीसाठी जी लढाई लढतोय त्यासाठी त्याला वेळ द्यायला हवा. राज कुठे यानं कळलं तर कावेरी आणि राज एकत्र येऊच शकणार नाही. खरं तर मला माहित नाहीये. खरंच माहिती नाही का सांगायचं नाही?
अहो नाही, म्हणजे मला मला खरंच माहित नाहीये काय झालं. माहितीच आहे ना सगळ्यांना, राजचं लग्न मोडलं आणि मग तो निघून गेला कुठेतरी. म्हणजे 2-2, 4-4 दिवस त्याच्या मित्रांबरोबर असतो, कुठे असतो काही आम्हाला खरंच कल्पना नाही. ठीक आहे, येतो आम्ही. काही माहिती मिळाली तर लगेच कळवा. आम्ही आशा करतो की तुम्ही पूर्ण सहकार्य करा. हो नक्की. बाय. थँक्यू. काय गरज होती मध्ये बोलायची? ते गप्प बस सानिया. एक गोष्ट लक्षात ठेवा, राजवर्धन गुहागरलाय फक्त आपल्याला माहिती आणि कोणाला नाही. हे जर बाहेर कळलं ना कोणाला तर याद राख, या सगळ्या प्रकारामुळे जर माझ्या राजला त्रास झाला तर मी काय करेन ते मला नाही सांगता येत. आणि हे मी अतिशय सिरियसली बोलतेय सानिया. घ्या. थँक्स. त्या दुसऱ्या काकू असतात इथे, त्या नाही आल्या का आज? ताई ना ताई. तुम्हाला काय करायच्या चौकशा? हा, चहा पिताय ना, चहा प्या आणि निघा, कळलं? मी सगळ्यांसमोर हे मान्य करते की राजवर्धन मोहितेंवर मी कावेरी खरंच खूप प्रेम करते आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करत राहील. मला माझी कावेरी तुमच्या घरची सून झालेली कधीही चालणार नाही. तुम्ही आहे ना, काही दिवस खिशातले पैसे सोडून, आईचं नाव सोडून या गावात राहून दाखवा. तुम्ही म्हणाल तितके दिवस मी या गावात राजवर्धन मोहिते म्हणून नाही तर राज म्हणून राहून दाखव. आत्तापासून तू या दरवाजाच्या बाहेर जायचं नाही. त्याची सत्व परीक्षा आहे, तशी ही तुझी पण सत्व परीक्षा आहे असं समज. आधी काकी, मला खूप टेन्शन आलंय हो. कसलं? ऍक्च्युली मला ते पोलीस स्टेशन मधून फोन आला होता आणि ते विचारत होते की राजवर्धन घरी आला का म्हणून. आणि जर तो आला असेल तर त्यांना लवकरात लवकर हजेरीसाठी पोलीस स्टेशनला बोलावं. काय करू? हे बघ सानिया, ते आपल्यावरती दबाव आणायचा प्रयत्न करणारच, काम आहे त्यांचं ते. पण एक गोष्ट सगळेजण लक्षात ठेवा, आकांक्षा तुम्ही, राज कुठे आहे, काय करतोय, ही गोष्ट आपल्याकडून पोलिसांना अजिबात कळतं कामा नये. त्यांना जर हे कळलं ना तर ते त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतील. आणि राज तिकडे जी कावेरीसाठी परीक्षा देतोय त्यासाठी त्याला वेळ मिळणार नाही. राज नाहक या प्रकरणात अडकेल आणि मग राज आणि कावेरी एकत्र येणार नाहीत, कळलं? माझी खात्री आहे, देवीनी संकेत दिलाय मला. एकदा का राजला कावेरी मिळाली ना ती मग तिच्या पायगुणांनी सगळं सुरळीत होईल. ही सगळी संकट दूर होतील. तेव्हा लक्षात असू दे, कोणीही काहीही बोलायचं नाहीये, कळलं? हो.
काकी जे म्हणतीये तसं वागा आता, निदान ह्यावेळी तरी. काय मस्त प्लॅन केलाय हो. आता जरी राजला कावेरी मिळाली ना तरी राजला पोलिसांपासून कायम पळत राहावं लागणार आहे. विचारा राजवर्धन. चल रे पोरा, ये जेवायला ये. नाही नको, जेवा तुम्ही, मी जेवतो नंतर. कोणी डबा घेऊन येणार आहे का? नाही येणार ती. अरे कामात अडकली असेल, विसरली असेल. ये, तुला भूक लागली असेल, ये 2 घास खाऊन घे. येईल येईल, नक्की येईल. आग दोन्हीकडे सारखीच लागली असेल ना तर मोठे मोठे अडथळे सहज पार करतो माणूस. आग लागली कुठे? अहो नाही नाही, कुठे नाही, जेवा तुम्ही. कावेरी, कावेरी, चल जेवून घे. भूक नाहीये. असं उपाशी राहून काय होणार आहे? स्वतःला त्रास करून घेणं हा काही उपाय आहे का कावेरी? राजची काळजी वाटते ना तुला, पण हे बघ, नको करूस त्याची काळजी. अगं त्याला गाव मानवलाय आणि त्याला त्याचा वेळ घेऊ दे ना परीक्षा द्यायला. त्यांना अजून काय काय सहन करावं लागणार आहे माझ्यामुळे कळत नाहीये. या सगळ्याची सवय नसताना ते सगळं सहन करतायत. एवढा ऐशोआरामात राहणारा माणूस हे सगळं माझ्यामुळे सहन करतोय. एवढ्या थंडीत आई त्यांना बाहेर राहावं लागलं ग. आज जर का माझ्या आईचं घर असतं ना तर निदान मी त्यांना म्हणू शकले असते की तुम्ही तिकडे जाऊन राहा, असे बाहेर नका राहू. निदान माझ्या मनाचं समाधान झालं असतं. तिकडे त्यांच्या बरोबर माझी आई आहे. अजून काय काय आणि किती सहन करावं लागणार आहे यांना देव जाणे. काय असा कसा काय जमिनीवरचा स्टे उठला? आपण जास्त काळ त्या जमिनीवर स्टे ठेवू शकत नव्हतो, त्यामुळे जमिनीवरचा स्टे उठलाय. मला हवं असेल तर आपण वरच्या कोर्टात अपील करू शकतो. नाही नको, म्हणजे काही गरज लागेल असं मला वाटत नाही. मी पाहते काय करायचं. ठीक आहे, थँक्यू. काय झालं काकी? कुठल्या जमिनीवरचा स्टे उठला? अरे अशीच एक आपली गावाकडची जमीन होती. बरं, पुढे तू लिहून घेतलंयस ना? एक सेकंड. हॅलो हॅलो मॅम, जयराम बोलतोय. हा बोल जयराम. राजवर्धन कुठे? खरं तर ना मला माहित नाही रे कुठे. ऍक्च्युली मला त्याच्याशी बोलायचं होतं. 1-2 महत्वाच्या गोष्टी बोलून सगळं सॉर्ट आउट करायचं होतं. तुला सांगू का जयराम, तू राजची वाट नको बघूस.
तुमच्यात जे काही बोलणं झालं होतं, जे काही ठरलं होतं त्याप्रमाणे तू तुझ्या कामाला लाग. काम चालू ठेव. राज एवढ्यात येईल असं वाटत नाही. ओके ठीक आहे. हॅलो. हा, त्या गुहागरच्या जागेवरचा स्टे उठलाय आता. लगेच त्यावरचं घर पाडायला घ्या. त्यावरती आपण ठरल्याप्रमाणे रिसॉर्ट बांधायला घेऊ. तसंही राजला ते रिसॉर्ट बांधायची घाईच होती. ओके डन. काको 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 तुम्ही आता इथे काय करताय आणि घरात कसे आलात तुम्ही? तात्यांनीच दरवाजा उघडून मला हात घेतला. म्हणाले बिंदास भेट माझ्या पोरीला. मस्करी करू नका. ही वेळ आहे का मस्करी करण्याची? तात्याने बघितलं तर काय होईल माहितीये का तुम्हाला? अहो तात्या बाहेर गेले म्हणूनच तर मी तुम्हाला भेटायला घरात आलोय. पण एवढी काय गरज होती घाई करून आता इथे यायची? काय गरज म्हणजे? मग काय करायचं होतं मी? एकदम आज तुम्ही मला शेतावर टोपलीतलं टिफिन द्यायला नाही आलात. दिवसभर दिसला नाही. मग काय करणार होतो मी? सांगा ना. तुम्हाला भेटल्याशिवाय तुमचा आवाज ऐकल्याशिवाय मला झोप लागत नव्हती. काय करायचं होतं मी? आलो सरळ घरात. एवढं प्रेम करता माझ्यावर? या बाईसाठी मी क्या से क्या हो गया मूडवर आलोय. तरी तुम्हाला हा प्रश्न पडतो कसा हो? कसा पडतो? अहो माहितीये मला तुमचं माझ्यावर प्रेम आहे ते. माझं तुमच्यावर खूप प्रेम. मला वाटलं कोण बोलतोय. मान्य आहे. कोण खोकताय? आजी अंगावर पडेल माझ्या.